नमस्कार. आज आपण आलो आहोत उमरगा येथे. उमरगा येथील इंद्रधनु वृद्ध सेवा केंद्र. आज इथं 75 वर्षाचे एक वृद्ध आजी आपण त्यांना भेट घेतोय. त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे तो कोणता अन्याय झाला आहे ते आपण जाणून घेऊ. आज जळकोट येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे आजीनं एफडी केली होती. जी तळ्याची रक्कम आली होती ती एफडी केली होती, परंतु ती एफडी बँकेनं जॉईंट अकाउंट करून मुलाचं त्याच्यामध्ये आजीला जो मिळणारी रक्कम आहे ती रक्कम काढता येत नाही. आजीच्या दवाखान्यासाठी असेल किंवा आज त्यांना मुलं सांभाळत नाहीत, त्यांना जी रक्कम लागणारी आहे ती बँकेनं त्यांच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे. आज ह्या वयामध्ये 75 वयामध्ये आजीवर एवढा मोठा अन्याय, त्यांचं स्वातंत्र्य आहे, जे बँकेतून रक्कम बी सुद्धा काढू शकत नाही, त्यांच्या स्वतःची रक्कम, कष्टाची रक्कम, त्यांच्या पतीच्या निधनानंतर जे ह्यांना सहारा होता तो सहारा ते मुलं सुद्धा सांभाळत नाहीत. आज ह्या आजीची व्यथा जाणून घेऊ. आजी नमस्कार. नेमकं काय झालंय तुमच्या बाबतीत? बँकेनं काय अन्याय केला आहे? बँकेनं मुलांना लगट होऊन केलेत. हा, आपण तुमचं नाव काय आहे आजी पहिलं? सिंधुबाई वसंतराव पाटील. तर तुम्ही म्हणजे राहायला कुठं होतं, म्हणजे मूळ तुमचं गाव कोणतं? जळकोट पशी हंगरग. जळकोट जवळ हंगरगा गाव. तर मग तुम्ही बँकेत ही रक्कम कुठली होती काय? हे रक्कम माझं शेत तलावात गेल्यामुळं हे रक्कम भेटले. तलावात गेल्यामुळे शेताची म्हणजे रक्कम भेटली. भेटले. मग भेटल्यानंतर तुम्ही कोणत्या बँकेत ठेवलं होतं ती रक्कम? ग्रामीण बँकेत. ग्रामीण बँकेत शाखेत ठेवलेली होती रक्कम. मग ग्रामीण बँकेत जी रक्कम ठेवली होती मग त्या ठिकाणी तुम्ही काढायला गेल्यानंतर रक्कम एफडी तुमच्या नावाने ठेवली होती का? हा, एफडी माझ्या नावाने. मग आज किंवा काल तुम्ही जेव्हा एफडी काढायला गेलात त्यावेळी काय प्रकार घडला तुमच्यासोबत? एफडी काढायला गेलं तर जॉईंट आहे म्हटले. आम्हाला तर ओळखू आलं, मुलानं केलंय. मग मुलाला त्यांचा तुमचा नेमका हिस्सा दिला नाही का आता पण? नाही, मी मुलाला आणि आमच्या मालकाचं सुद्धा पैसे काढून घेतले. म्हणजे मुलाला मिळाला होता हिस्सा? हिस्सा मिळाले, मुलीला मिळाला नाही. मुलीला मिळाला नाही, मुलाला मिळाला. तरी देखील मुलाने तुमची जी रक्कम आहे त्या सुद्धा रकमेला तुम्हाला आडकाठात ठेवलाय. आडकाठात ठेवलाय. मग तुमचा मुलगा किती वर्षापासून तुम्हाला सांभाळत नाही? मला 15 वर्ष झालं सांभाळत नाही. म्हणजे तुम्ही त्या मुलाच्या घरी राहतच नाहीत? नाही, शेत सोडलं, घर सोडलं, मुलाला सगळं सोडलं. मुलासाठी किती एकर जमीन म्हणजे ठेवलेली आहे तुम्ही ते? आता बघा 14 एकर गेली आहे आणि आता 4 एकर उरले. 14 एकर जमीन तळ्यामध्ये गेली. मग ते मुलालाच तुम्ही त्याची रक्कम जी आहे ती मुलाला दिली, तरी देखील मुलगा आणि सून तुम्हाला सांभाळत नाही. मग आज तुम्हाला ह्या वयामध्ये इंद्रधनु या वृद्धाश्रम मध्ये यावं लागलं. किती वर्षापासून तुम्ही ह्या आश्रम मध्ये आहात? आता 8 महिने झाले. 8 महिने झाले या आश्रम मध्ये आहात. मग कोणी सांभाळत नाही तुम्हाला? मग मुलांनी काय प्रयत्न केला का तुम्हाला बोलवण्याचा वगैरे? त्यानं इकडं आलं नाही माझ्याकडे. मग आता जी रक्कम तुमच्या दवाखान्यासाठी किंवा तुम्हाला जो लागणारा खर्च आहे या वयामध्ये, त्या रक्कम तुम्ही काढण्यासाठी तुमच्या जे हक्काचे पैसे आहेत ते ग्रामीण बँक मध्ये गेल्यानंतर काय प्रकार घडला नेमका? ग्रामीण बँकेमध्ये देतो म्हणून दिल्लीत मला 3 महिने चाळवणी लावले. तुम्ही ग्रामीण बँकेच्या मॅनेजरला किंवा व्यवस्थापकला भेटलात का? सगळ्याला भेटले. काय म्हणणं आलं मॅनेजरचं? त्यांचं का म्हटले, अगोदर जंट म्हटले आणि 4 दिवसानं या निघतं. असं मी 30,000 खर्च केले ते बँकेला जायलाच 30,000 तुमचा खर्च आला. म्हणजे काय दुर्दैव आहे की तुमचे पैसे काढण्यासाठी तुम्हालाच खर्च करावा लागत आहे. तर मग तुम्ही परत ह्याच्यानंतर कुठं पोलीस स्टेशनला वगैरे तक्रार केली का? काय झालं? केलं. दाद घेतले मी. काय म्हणण्यात आलं पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनला म्हणजे एफआरच फाडले नाहीत त्यांनी. किंवा त्यांना मॅनेजरची चौकशी वगैरे काय केली नाही का? तर मग आजी तुम्ही त्या बँकेत भेटला, व्यवस्थापकला भेटल्यानंतर तरी सुद्धा त्या व्यवस्थापकनं दाद घेतली नाही. त्यावेळी मग तुम्हाला कुणाच्या तर मदतीने पोलीस स्टेशनला गेलात का? जिल्हा अधिकारी कार्यालयाला गेलात का? कुठला अर्ज केलात का? पोलीस स्टेशन झालं, उस्मानाबादला गेले, ते जिल्हा अधिकारी कार्यालयाला गेलात.
ते गेले, त्यांनी म्हटले 16 तारखेच्या पुढे या. 16 तारखेनंतर या. हा. मॅडम भेटते ते. हम्म. मग ह्याच्यानंतर तुम्हाला जर न्याय नाही भेटला तर तुम्ही कोणतं पाऊल उचलणार? मला तर आता काय उचलणार, जे करू आता लेख म्हणजे करू तुम्ही लागल्या. उपोषण करणार का कुठं काय, मग कुणाला दाद मागणार, कुणाकडे न्याय मागण्यासाठी जाणार? आज तुमच्या स्वतःच्या हक्काचे पैसे तुमच्या ह्या 75 वर्षात तुमच्या ह्या, जर तुम्हाला वृद्धाश्रम मध्ये राहावं लागतंय, तुम्हाला मुलं सांभाळत नाहीत, तर मग तुम्ही कोणाकडे न्याय मागणार नेमकं? आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना तुम्ही न्याय मागणार का? हो मागणार. आज तुम्ही प्रत्येक कोणत्या आमदारांना किंवा खासदारांना तुम्ही कॉल केलतात का? ह्याच्या संबंधी तुम्ही भेट घेतली आहे का? हा ज्ञानराज लिंबाळकर बघा. हा का ज्ञानराज म्हणते हा हा लिंबाळकर. निंबाळकर खासदारांना तुम्ही संपर्क केलता, पण तरी देखील बँकेच्या मॅनेजरनं काही दखल घेतली नाही. घेतली नाही. त्यांनी मग म्हटले ह्यांचं काम करून टाका म्हण. हा, त्यांनी केले नाही ते. तरी सुद्धा दखल घेतली नाही. म्हणजे नेमकं तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या एकट्याच नावाने एफडी होती, परंतु तुमच्या मुलांनी जाऊन ते परत जॉईंट अकाउंट केलं आणि तुम्हाला कोणतीही रक्कम काढता येऊ नये असं तुमच्या मुलांनी प्लॅन केला, आणि बँकेच्या तिथल्या मॅनेजर व व्यवस्थापक ह्यांना धरून हा प्लॅन केला का? ना, त्यांना धरूनच केले. त्यांना धरून तो प्लॅन केला आणि तुम्हाला जी मिळणारी रक्कम आहे ती सुद्धा थांबवली. मग ह्यांच्या या मॅनेजरवर गुन्हा दाखल व्हावा असं तुम्हाला वाटतंय का? पोलिसांकडून मॅनेजरवर मुलावर दखल, मुलावर सुद्धा दखल घेतली पाहिजे. त्याला जरा मग शिक्षा करा. आता मुलगा सळवलेला आहे, त्याला जरा अगोदरपासून मुलगा त्रास देते का असं? हा, त्रास लई केलाय. कशामुळे? म्हणजे पहिला पैशासाठी किंवा प्रॉपर्टीसाठी? अगोदर पासून त्या हरला आल्यापासून 3 वर्ष चांगलं होतं. सून आल्यापासून, सून आल्यावर बिघडलं. सून आल्यापासून तुम्हाला त्रास देणं चालू आहे. आणि गेली 15 वर्ष झालं तुम्हाला कोणी सांभाळत नाही? नाही. हा, माझा 8 महिने झालं तुम्ही इथं इंद्रधनु वृद्धाश्रम मध्ये आला. याच्या अगोदर तुम्ही कुठं राहत होता? मी सास्तूर मध्ये स्वतः एकटं राहत होता? नाही, मालक मी. हा, म्हणजे मुलांपासून विभक्त तुम्ही त्या म्हणजे वयात या म्हणजे दुसऱ्या गावात सास्तूर या ठिकाणी राहत होतो. मालक गेल्यावर मला आश्रम गाठावं लागले. मग तुमचा आधार हरपला. आधार हरपल्यानंतर तुम्हाला इथं वृद्धाश्रम मध्ये यावं लागलं. मग त्यावेळी सुद्धा मुलांनी प्रयत्न केला नाही का तुम्ही घरी यावं? त्यानं मुलांना माझ्याकडे मालकाचं पाय मोडलं तर त्यानं बघायला सुद्धा आलं नाही. म्हणजे आजच्या काळात एवढं निष्ठुर मुलं झाले आहेत की म्हणजे आई बापांना त्रास झाल्यानंतर, दवाखाना झाल्यानंतर सुद्धा भेटायला आले. त्यानं बघायला आलं नाही. मग ते कडू घास कसं खाऊ घालावं म्हणून ते मग गावातली लोक का म्हटले, फोन करा, आलं तर येईल, न आलं तर न येईल, आलं तर नेईल, नाही आलं तर इथं माती करू. सास्तूर मधले लोक म्हटले. मग नंतर ना त्याच्या वडिलाच्या ह्याला आला नाही? म्हणजे मग फोन लावल्यावर आला. फोन लावल्यावर येऊन मग त्यानं गाड्या घेऊनच आला, 2 गाड्या. मडण नेलं, माती केलं. म्हणजे त्याच्यानंतर तुमच्याकडे काही म्हणजे त्यांनी घरी जाण्यासाठी वगैरे काही म्हणजे तुम्हाला बोललं नाही घरी चला किंवा काही करा? नाही, नेलं की माती करताना नेलं. मग माती केल्यावर मग 1-4 दिवस चांगलं होतं. आम्ही करायचंच करू लागलो. परत तुम्हाला त्रास द्यायला त्यामुळं मग तुम्ही वृद्धाश्रमला गाठलं. मग आज गेले 8 महिने झाले तुम्ही वृद्धाश्रम मध्ये राहताय. तर आज आपण एक 75 वर्षाचे वृद्ध महिला आहेत, आपले आजी समान, त्यांच्या आज व्यथा जाणून घेतलेली आहे. तर लवकरात लवकर महाराष्ट्र ग्रामीण बँक जळकोट यांनी या आजीची व्यथा आमच्या चॅनल मार्फत ऐकून त्यांची लवकरात लवकर समस्या सोडवावी हीच विनंती. जय महाराष्ट्र. भगवा प्रांत चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.